आलेले आहेत आणि परिस्थिती कशी बदललेली आहे बघा. पहिल्या दिवशी ज्यावेळी हल्ले झाले तेव्हा पहिल्या 12 तासामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी येते आणि आता 16 दिवसानंतर इस्रायल की ज्या इस्रायलच्या कुमकुमीमुळं हे युद्ध सुरू झालं, ज्यांच्या आग्रहामुळं अमेरिका या युद्धामध्ये पडली, त्यांच्या पंतप्रधानांच्या जिवंत असण्या नसण्याबद्दलची चर्चा होऊ लागली आहे. अर्थात इस्रायलसाठी केवळ ही एकच बातमी नव्हे, अजून 2 बातम्या फार चिंतेच्या आहेत. एक बातमी ही पण आहे की इस्रायलमध्ये मिसाईल्स रोखणारे जे इंटरसेप्टर्स असतात ते क्रिटिकली लो पातळीवरती पोहोचलेले आहेत आणि अमेरिकन माध्यमांनी या संदर्भातल्या बातम्या हेडलाईन सहित दिलेल्या आहेत. अजून एक बातमी ही पण आहे की इस्रायलला आपल्या संरक्षण व्यवस्थेमध्ये आणीबाणीची तरतूद करून पैशांची तरतूद वाढवावी लागलेली आहे. म्हणजे 16 दिवसानंतर हे युद्ध इस्रायलसाठी किती जड होत चाललेलं आहे हे तुम्हाला या 3 घटनांमधून दिसेल. आता नेत्यान्याहूंच्या बद्दल ही जी अफवा सुरू झाली, जिवंत आहेत की नाहीत, त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं, ही अफवा कुठून सुरू झाली, त्याच्याबद्दल काय काय कमेंट्स झाल्या आणि सत्य नेमकं काय आहे. सगळ्यात आधी हा जो व्हिडिओ आहे की जो नेत्यान्याहूंनी या अफवेनंतर पोस्ट केला तो पहिल्यांदा बघा. नेत्यान्याहू जेरुसलेममधल्या एका कॉफी शॉपमध्ये जातात आणि तिथं सहजपणे कॉफी घेत सुरुवात ते अशा पद्धतीनं करतात की आय एम डाईंग फॉर कॉफी, आय एम डाईंग फॉर यू पीपल. म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी हा डाईंग शब्द वापरला. म्हणजे मी मरतोय ते केवळ कॉफीसाठी, मी मरतोय ते माझ्या इस्रायलच्या लोकांसाठी, असं एक प्रकारे उपहासानं म्हणत आणि जाणीवपूर्वक हा शब्द वापरत त्यांनी हा व्हिडिओ केला. याच व्हिडिओमध्ये ते इस्रायली नागरिकांना आवाहन पण करतात की तुम्ही तुमच्या सुरक्षेची काळजी घेऊन थोडंसं बाहेर पडायला हरकत नाही आहे, पण वॉर डिपार्टमेंटकडून ज्या काही सूचना येत आहेत त्यांचं देखील पालन करा. हिब्रू भाषेमध्ये ट्रान्स्क्रिप्ट लिहिलेला हा व्हिडिओ बेंजामिन नेत्यान्याहू यांनी स्वतःच्या अकाउंटवरून पोस्ट केलेला आहे. आता या व्हिडिओमधून ते हे दाखवू बघतायत की ज्या लोकांना हा प्रश्न पडलेला होता की मी जिवंत आहे की नाही, आणि या अफवेमध्ये एका गोष्टीची पण फार चर्चा होत होती की नेत्यान्याहू यांना 6 बोटं आहेत का, मग या व्हिडिओमध्ये 6 बोटं का दिसत आहेत, तर त्याच्याबद्दलचं पण स्पष्टीकरण देण्यासाठी मुद्दाम त्यांनी तो कॉफीचा कप जो आहे तो हातामध्ये घेऊन आपली बोटं 5च आहेत हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. तो व्हिडिओ आधी बघा आणि मग आपण ही अफवा नेमकी सुरू कुठून झाली, त्याच्या पाठीमागे नेमकी काय कहाणी आहे याच्याबद्दल बोलू. תודה. מה שאלת אותי? ראש הממשלה אומרים ברשת שאתה בכלל מת? אני מת על קפה, אתה יודע מה? אני מת על העם שלי. איך הם מתנהגים, פנטסטי. אתה רוצה לספור את מספר אצבעות? אתה יכול להראות לנו? פה. פה. ראית? יפה מאוד. לחיים. ראש הממשלה מסר לאנשים שיוצאים ומתאווררים? לצאת להתאוורר, אבל ליד מרחב מוגן. והעמידה שלכם היא מדהימה, נותנת כוח לי, לממשלה, לצה"ל, למוסד. אנחנו עושים דברים שאני לא יכול לשתף ברגע זה, אבל עושים דברים מכים באיראן חזק מאוד, גם ביום הזה, גם בלבנון, ממשיכים. אתם אומרים לי להמשיך, אני אומר לכולכם, גם אתם תמשיכו. תמשיכו להישמע להוראות פיקוד העורף, כל הזמן, להישמע להוראות פיקוד העורף, וגם לראשי הערים, להיות תמיד ליד מרחב מוגן. ואנחנו נקל ככל שהדבר ניתן. ותודה לך על הקפה, הוא מצוין. אני לא יודע לגבי הקלוריות, זה נראה לי מסוכן מאוד. ज्या अफवेचं खंडन करण्यासाठी नेत्यान्याहूंना समोर यावं लागलं, ती अफवा सुरू कशी झाली. गुरुवारी नेत्यान्याहूंनी पत्रकार परिषदेत एक व्हिडिओ प्रसारित केला आणि तो व्हिडिओ AI जनरेटेड आहे असा दावा अनेक लोकांनी केला. अनेक लोकांना या व्हिडिओमध्ये नेत्यान्याहूंचे 6 बोटं आहेत एका हाताला असं जाणवायला लागलं. काहींनी या व्हिडिओच्या पाठीमागं जो फ्लॅग दिसतो आहे तो आर्टिफिशियल आहे असा दावा केला. काही लोकांनी त्यांची जॉ लाईन बघितली आणि त्यांच्या दातांच्या रचनेमध्ये फरक आहे असा निष्कर्ष काढला आणि बहुतांश लोकांना हा प्रश्न पडायला लागला की हा व्हिडिओ कदाचित AI जनरेटेड आहे आणि असा व्हिडिओ का करावा लागला. या सगळ्याला बळ मिळालं ते अमेरिकेतल्या एका कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल कमेंटेटर कॅन्डस ओवेन्स यांच्या कमेंट्स. आता या नेमक्या कोण आहेत, त्याची हिस्ट्री काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. पण त्यांनी नेत्यान्याहूंच्या बद्दल पहिली कमेंट केली की वेअर इज बीबी. बीबी हे नेत्यान्याहू यांचं टोपण नाव आहे. इस्रायलमध्ये हे फार लोकप्रिय नाव आहे त्यांचं.
आणि याच टोपण नावानं संबोधित ते असं म्हणाल्या की व्हाय इज हिज ऑफिस रिलीजिंग अँड डिलीटिंग फेक AI व्हिडिओज फ्रॉम हिम अँड व्हाय इज देअर मास पॅनिक ॲट द व्हाईट हाऊस. आता व्हाईट हाऊसमध्ये परवा अजून एका व्हिडिओची चर्चा झाली होती की ज्याच्यामध्ये त्यांचे वॉर सेक्रेटरी जे आहेत ते भर पत्रकार परिषदेच्या दरम्यान त्यांना एक फोन येतो, ते निघून जातात थोड्या वेळासाठी आणि परत आल्यानंतर त्यांचा चेहरा, त्यांचे हावभाव जे आहेत ते बदललेले आहेत असं अनेक लोकांना वाटायला लागतं. त्यामुळं या दोन घटनांचा संदर्भ जोडत या ज्या कॅन्डेस ओवेन्स आहेत, अमेरिकेतल्या राईट विंग आहेत, कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल कॉमेंटेटर, त्यांनी ही कमेंट केल्यानंतर बऱ्याच लोकांना शंका यायला लागली की नेत्यानाहू जिवंत आहेत की नाहीत. आता त्यांनी फक्त एवढंच म्हटलेलं होतं की कुठे आहेत नेत्यानाहू आणि असे व्हिडिओ का प्रसारित केले जात आहेत. पण मुळात या कॅन्डेस ओवेन जे आहेत त्यांची हिस्ट्री पण अशी आहे की बऱ्याच कॉन्स्पिरसी त्यांनी आत्तापर्यंत जन्माला घातलेल्या आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये चंद्रावर जाणारे जे लोक होते, मून मिशन जे होतं ते मून मिशनसुद्धा फेक होतं अशा पद्धतीचा दावा या सातत्यानं करत आलेले आहेत. सोबतच फ्रान्सचे पंतप्रधान एम्युअल मॅक्रॉन यांची बायको ही ट्रान्सजेंडर आहे अशा पद्धतीचा खळबळजनक दावा करणारी सुद्धा हीच बाई होती आणि तिथं या बाईला अशा पद्धतीनं कॉन्स्पिरसी पेरणारी बाई म्हणून बघितलं जातं. कदाचित त्यामुळंच त्यांच्या कमेंटला अमेरिकन माध्यमांच्या मध्ये फार गांभीर्यानं घेतलं नसावं, त्याची चर्चासुद्धा फार तिकडं झाली नाही. पण इतरत्र मात्र याची चर्चा फार व्हायला लागली. भारतीय माध्यमांमध्ये चर्चा झाली. साहजिक आहे की युद्धामध्ये अशा अफवांचा सुद्धा फार खुबीनं वापर करायचा असतो. त्यामुळं इराणमध्ये सुद्धा याच्या संदर्भातल्या बातम्या यायला लागल्या किंवा ते प्रश्न विचारू लागले या संदर्भात आणि म्हणून नेत्यानाहूंना या सगळ्या संदर्भात एक व्हिडिओ जो आहे तो प्रसारित करावा लागला, तो देखील पुढच्या 12 तासामध्ये. आता ज्या व्हिडिओमधून मुळात ही अफवा सुरू झाली की ज्याच्यामध्ये हे दावे केले गेले की तो AI जनरेटेड आहे, तो होता गुरुवारचा आणि गेल्या काही दिवसांपासून नेत्यानाहू समोर येत नाहीत म्हटल्यानंतर सुद्धा लोकांना या संदर्भातली शंका अधिक वाटायला लागली. आता इराणमधली जी माध्यमं आहेत त्यांनी IRGCच्या हवाल्यानं या संदर्भातल्या काही बातम्या दिल्या. इफ दिस चाइल्ड किलिंग क्रिमिनल इज अलाइव्ह वी विल कंटिन्यू टू परस्यू अँड किल हिम विथ फुल फोर्स असं IRGCनं म्हटलं. आणि सोबतच इराणची जी तस्नीम न्यूज एजन्सी आहे त्यांनी सुद्धा एक बातमी अशी दिली की प्रेशर ऑन नेत्यानाहू टू डिस्पेल रूमर्स ऑफ हिज डेथ ऑर इंजुरी. म्हणजे इराणमध्ये सुद्धा या सगळ्याची खूप चर्चा व्हायला लागली आणि त्यांच्याकडनं सुद्धा विधानं होत आहेत म्हटल्यानंतर नेत्यानाहूंना हे स्पष्टीकरण देणं भाग होतं युद्धाची रणनीती म्हणून सुद्धा, आणि म्हणून सुद्धा त्यांनी इतक्या तातडीनं त्याच्यावरती ही प्रतिक्रिया दिली. जी चर्चा इस्रायलमध्ये होतीये तशाच पद्धतीची चर्चा इराणच्या नेत्यांबद्दल सुद्धा करण्याचा प्रयत्न अमेरिका करते. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं मोजताबा खामेनी जिवंत आहेत की नाहीत याच्याबद्दलची एक संशयास्पद विधानं जी आहेत ते करत असतात. अर्थात मोजताबा खामेनी यांचा जो पहिला संदेश होता तो संदेश देताना ते स्वतः समोर आलेले नव्हते, तो संदेश वाचून दाखवण्यात आलेला होता. आणि काही लोकांचं म्हणणं असं पण आहे की कदाचित ते हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत किंवा कोमामध्ये सुद्धा असावेत. 56 वर्षांचे आहेत सध्या मोजताबा खामेनी. ट्रम्प यांनी या संदर्भात एक लेटेस्ट विधान काय केलंय तर ते असं म्हणतात, आय डोंट नो इफ ही इज इवन अलाइव्ह. खामेनींच्या बद्दल सो फार नो बडी इज बीन एबल टू शो हिम. आय एम हिअरिंग ही इज नॉट अलाइव्ह अँड इफ ही इज ही शुड डू समथिंग व्हेरी स्मार्ट फॉर हिज कंट्री अँड दॅट इज सरेंडर. म्हणजे सरेंडरच करावं त्यांनी जर ते जिवंत असतील तर. अशा पद्धतीची विधानं डोनाल्ड ट्रम्प पण गेल्या काही दिवसांपासून करतायत इराणच्या या नेत्याबद्दल. आता दुसरी एक बातमी आहे आणि त्या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की इस्रायल इज रनिंग क्रिटिकली लो ऑन इंटरसेप्टर्स. म्हणजे आणि अमेरिका असं दावा करते की इस्रायलला ही इंटरसेप्टर्स कमीच पडतील अशी आम्हाला अपेक्षा होती आणि आमच्याकडं पुरेशी इंटरसेप्टर्स आहेत, पण अजूनही हे स्पष्ट नाही आहे की अमेरिका ही इंटरसेप्टर जे आहेत ती इस्रायलमध्ये पाठवणार आहे का, की ज्याच्यामुळं अमेरिकेच्या स्वतःच्या साठ्यावरती सुद्धा या सगळ्या संदर्भातला परिणाम होईल. पण हे सगळं आत्ता 16 दिवसानंतर घडतं आहे. बेंजामिन नेत्यानाहू जे आता 77 वर्षाचे आहेत, 1949चा त्यांचा जन्म आहे. इस्रायलच्या स्थापनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान झालेले ते पहिले पंतप्रधान आहेत
आणि इस्रायलमध्ये लॉंगेस्ट सर्व्हिंग प्राईम मिनिस्टरसुद्धा आहेत, त्या नेत्यानाहू यांच्याबद्दल ही अशी चर्चा होताना दिसते आहे. आता या नेत्यानाहूंना आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ते जिवंत असतील तर ठार करू, अशा पद्धतीचा दावा IRGC सुद्धा करते आहे. आणि सोबतच अजून एक बातमी खूप इंटरेस्टिंग आहे. इराणमध्ये अशी वक्तव्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्याकडनं केली जात आहेत की आम्ही असं ऐकतोय, म्हणजे त्यांची शब्दरचना बघा. आय हॅव हर्ड दॅट रेमंड्स ऑफ एप्स्टीन्स टीम हॅव डिवाइज्ड अ कॉन्स्पिरसी टू क्रिएट अन इन्सिडंट सिमिलर टू 9/11 अँड फ्रेम इराण फॉर इट. म्हणजे 9/11 सारखा एखादा हल्ला स्वतःच रचून त्याचं आरोप इराणवरती आणण्याचा एक प्रयत्न अमेरिकेमध्ये सुरू असल्याचं आमच्या कानावरती येतोय. पण इराण इज फंडामेंटली अपोज टू सच टेररिस्ट प्रोग्राम्स अँड हॅज नो वॉर विथ अमेरिकन पीपल. हे इराणनं आधीच स्पष्ट करून टाकलेलं आहे. त्यामुळं 16 दिवसानंतरची ही परिस्थिती आहे. अशा पद्धतीच्या अफवा होत आहेत, ज्याला स्वतः नेत्यानाहूंना उत्तर देण्यासाठी समोर यावं लागतंय. आता या युद्धामध्ये अजून आपल्याला 3 ते 4 आठवडे काढावे लागतील, अशी विधानंसुद्धा अमेरिकेत होताना दिसत आहेत. अमेरिकेमध्ये तिथल्या व्यवस्थेमध्ये सुद्धा मतभेद होत चाललेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेत्यानाहूंच्या बद्दलची ही अशी बातमी येणं हे काही इस्रायलसाठी चांगलं लक्षण नाही आहे, किंवा ते या युद्धामध्ये वरचढ आहेत हे सुद्धा याच्यातून स्पष्ट होत नाही आहे, एवढं मात्र नक्की.